पुण्यात सकाळी 2 वाजता पंढरपूरचा 4 पेचा कार्यक्रम झाला. 6ला निघालो, 9:30ला लातूरमध्ये फराळ केला, जेवण केलं, फराळ केलं, झोपलो. सकाळी उठून आंघोळ केली, द्वादशी सोडली. आता कीर्तन झाल्याबरोबर लगेच गाडी बसायचे. आमची दर द्वादशीला खेळापत असते. पण एवढा महत्त्वाचा कार्यक्रम अगोदर माऊलीला म्हणलो होतो, मला त्रास देऊ नका. माऊली म्हणे अर्धा तास बोला, पण तुम्ही यायला पाहिजे. ठीक आहे. म्हणून एवढं मोठं संघटन उभा राहताना आमचा एवढा वेळ देणं हे आमचं कर्तव्यच आहे. वेगळ्या शब्दात सांगायचं म्हटलं तर तुमले पुकारा हम केले आहे. मला वाटतं एवढं बस ते नाही म्हटलं तर मौलीलाही अपचन मिळतात. जगा काळ खायला सांगितलं. अभंग का घेतला? ज्या ज्या संतांच्या पुण्यतिथ्या किंवा जयंत्या आपण जर पाहिलं तर 450 वर्ष, 375 वर्ष, 650, 750, 775 हे कशाचं लक्षण आहे? जगा काळ खाय व्यवहारामध्ये 4 प्रकारची बळ आहे. वेळ घेणार नाही. पहिलं बळ आहे वित्त बळ, पैशाचं. दुसरं बळ आहे अंगबळ, शक्तीचं. तिसरं बळ आहे सत्ताबळ. चौथं बळ आहे बुद्धिबळ. बुद्धीनं, सत्तेनं, पैशानं आणि शक्तीनं लोकांच्यावर नियामक करता येतं. पण ही 4ही बळं एका ठिकाणी कुचकामाची ठरतात. मग ते नसले काही. सत्ता संपदा ठाई ते ठाई, पुढे संचित दाई. यमाच्या सत्तेपुढं 4ही बळं कुचकामाची ठरतात. पैशाच्या जोरावर यमाला थांब म्हणून सांगता येत नाही.
पैशाच्या जोरावर यमाला थांबून सांगता आलं असतं तर अदानी अंबानी कधीच मेले नसते. सत्तेच्या जोरावर काळाला थांब म्हणता येत असतं तर अजितदादांचा दुर्दैवांत झाला नसता. बुद्धीच्या बळावर यमाला थांब म्हणता येत नाही. काय झालं, एका माणसाला आपला दुःख कळालं. 1 महिन्यात काय करावं, काय तर डोकं सुचलं का त्याचं. त्यानं काय केलं, एका शिल्पकाराकडे गेला फायबर द्या आणि स्वतःचे एकसारखे 7 पुतळे तयार केले. तसेच कपडे आपल्या अंगावर घातले आणि तो 7 पुतळ्यामध्ये जाऊन बसला पुतळ्यासारखा. यमाला आश्चर्य वाटलं, आणि एकसारखी 7 माणसं शोधायचा कसा. यमानं ब्रह्मदेवाला फोन लावला, अहो ते निश्चित झाल्या एकसारखी 8 डबी आहेत. ब्रह्मदेव म्हणला, आमच्या कारखान्यामध्ये एकासारखा एकाचा अंगठाही नसतो, फिगर सोडून दे, आहे बघायला या. ब्रह्मदेव बघायला आले. त्यांच्या लक्षात आलं खरा एकच आहे, बाकीचे पुतळे आहेत. ब्रह्मदेव काय म्हणले, वा तुझी युक्ती मानली पाहिजे. स्वतःचा मुक्ती चुकवण्यासाठी तू स्वतःसारखे 7 पुतळे केल्या, त्याच्यात जाऊन बसलायस. पण हे पुतळे करताना तुझी थोडीशी चूक झाली. असं म्हणल्याबरोबर तो काय म्हणला, कोणती चूक झाली, ही चूक झाली. यमाला उचल. म्हणून यमापुढं बुद्धी चालत नाही, वित्त चालत नाही, शक्ती चालत नाही, सत्ता चालत नाही. म्हणून सगळ्यात मोठं बळ यमाचं. आता ऐका, यमाच्या बळापुढं देवाचं बळ आहे. मिळाची निमिळा असा काळू ग्रासी तसे म्हणतात. देवाची सत्ता यमवानी आहे. संदीपान ऋषींच्या पत्नीनं सांगितलं, माझा मुलगा आणले. भगवान यमाकडे गेले, आमच्या गुरुंचा मुलगा द्या. यम काय म्हणला, देवा एकदा गेलेला मनुष्य घटनेप्रमाणे परत देता येत नाही. भगवान म्हणजे घटनेप्रमाणे देता येताना नाही, घटना दुरुस्त करून घेतली. भगवान परमात्मा यमापेक्षा सत्ता आहे आणि संत यमापेक्षा देवाची सत्ता जास्त आहे. देवापेक्षा तुका म्हणे देवा होली
म्हणून तुकोबाराय सांगतात जगाला खाणारा काळ, पण आम्ही त्या काळाच्या माझं पाहिजे जगा काळ काळ आम्ही माता दिले पाय. कशामुळं कशामुळं तुकोबाराय सांगतात हरीच्या पुढे झालं देवाच्या नामस्मरणाने. कारण काय? कारण आहे अवघाची आकार राशीला एकची निराळे हरीचे नाम, एकची निराळे हरीचे नाम, एकची निराळे हरीचे नाम. अवघाची आकार राशीला काळे, अवघाची आकार राशीला काळे, अवघाची आकार राशीला काळे, एकची निराळे हरीचे नाम, एकची निराळे हरीचे नाम, एकची निराळे हरीचे नाम. अवघाची आकार राशीला काळी. जगाचा सगळा आकार काळानं ग्रासलेला आहे. न्याहाळी पाप केवढा पसरला ते चवडा करुणिया माझी वडा आकार गजू एक नाही उरवाले अवतार एक ते पामर जीव किती. समर्थांची ओवे गेले बहुत काळाचे, गेले बहुत कुळाचे, गेले बहुत बळाचे कुळवंत राजे. सगळे गेले, कोणी राहिलं नाही. पुराण सांगताना माधवबाबू सांगतात पुराण बाबू कथा करतात. त्याच्यामध्ये वंशवर एकदा वंशवर लागली मग अध्याय अध्याय सोडून द्यायचे. सांगत असायचं नाही. याचा मुलगा तो, त्याचा मुलगा तो, त्याचा मुलगा तो, त्याचा मुलगा तो ऐकणारा कटाळले. ज्ञानोबाराय सांगतात सैंग निमाल्या देखीची, संग निमाल्या मोठी पुराणी देखीची. म्हणून काळाच्या ओघामध्ये काही राहत नाही. पण अंडज व्याजज बुद्धी आटे हरिनाम नाटे हे बरे. म्हणून तुकोबाराय सांगतात तुका म्हणे तुझ्या